अशा प्रकारे आपली ओव्याची भजी गरगरान फुगलेली असत. तुम्ही पण ट्राय करा, तुमची पण चांगली होते. नमस्कार सगळ्यांका, कशी असाय? बरे असाय मा? तर आज मी बनवतले ओव्याची भजी. तर ह्या असा बेसनचा पीठ, त्याच्यामध्ये मी मसालो घालून घेतला आहे आणि ही असत ओव्याची पानं ही मी मीठ लावून धुवून घेतलेली आहे. त्याच्यामुळे जरा त्यांका काळे असे डाग गेलेले असत. तर त्याच्यामध्ये मी हळद घालून घेतलं आहे. हळद घालून झाल्याच्या नंतर चवीनुसार आपण मीठ घालून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये पाणी घालायचा. आपल्या जितक्या जाड हव्या तर जाड ठेवायचा, पातळ हव्या तर पातळ बेसन ठेवायचा आणि ता झाल्याच्या नंतर आपण ती पानं बेसन असा त्याच्यामध्ये पानं घालायची आणि तेल तापला की नाही आपला बघायचा. तेल तापल्याच्या नंतर आपण ती भजी हे पानं सोडायची. पण आधी आवाज येत तर तेल तापला की नाही बहीण बघत असा. तर तेल तापलेला असा. तर आता त्यांनी ही ओव्याची भजी, तर त्यांनी बेसनमध्ये ओव्याचं पान टाकल्यान आता त्या तेलात सोडता. तुम्ही कधी ओव्याची भजी खाल्लात की नाही माका कमेंट्समध्ये सांगा. आणि खाला नसात तर नक्की ट्राय करा, एकदम मस्त लागतात आणि ती हेल्थसाठी सुद्धा चांगली असतात. अशी करायची म्हणजे जशी आपण कांद्याची भजी करतो, बटाट्याची भजी करतो तशीच प्रोसेस आहे, पण त्याच्यावरची ओव्याचं पान. फुगाक द्यायची आणि त्याच्यानंतरच काढायची. मेन तेल तापलेला होया. तर भजी बनवता माझी बहीण. असा हे करायचं. आता नाही घालणे पाहिजे, टेस्ट करतो. पहिला म्हणता मी टेस्ट करतलंय, त्याच्यानंतर घालतलंय. अशी गरगरान फुगाक होई आपली ओव्याची भजी आणि ती फुगलेली असत, तुम्ही बघू शकताय. तुम्ही पण ट्राय करा आणि ही खरंच खूप चांगली असतात. बोल अक्ष काहीतरी. आया कशी आहेत? गरम गरम. आतमधनं मेल्या गरम असताला. मस्तपैकी एकदम अशी फुगलेली असत. हे बघा, बघू शकता. ह्या फक्त पानाची भजी आहेत, ओव्याचं पान. हवरा एक नंबरचा. बरी आहेत, मस्त लागले. म्हणजे मीठ वगैरे लागला की नाही पहिला टेस्ट करतला आणि मीठ जर कमी असत तर पुन्हा घालतला. तर टेस्ट करू एक नंबर आहे. म्हणजे एक अशी टेस्ट वगैरे बरी करता माझ्यापेक्षा. असं म्हणजे माझं कसं की माका अळणी असलं तरी माका चलता, पण ह्याचं नाही का जरा मीठ कमी असतं. तर अशा प्रकारे गरम नाही ना. ओके, मस्त आहे, एक नंबर झाले. तुम्ही पण ट्राय करा, तुमची पण चांगली जातली. अशा प्रकारे आपली ओव्याची भजी गरगरान फुगलेली असत. तुम्ही पण ट्राय करा, तुमची पण चांगली होते आणि ही चांगली असत. म्हणजे हेल्थसाठी खूप चांगली असत. म्हणजे गॅस वगैरे झालो असतात, आपण ओवो खातोच. ओव्याची पानं पण एकदा खाऊन बघा, भजी मस्त लागतली. जर व्हिडिओ आवडलो असत तर व्हिडिओक लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करू विसरा नका. जर तुमका माझी नवनवीन व्हिडिओ बघूचे असतील तर माझ्या व्हिडिओ नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय.